आणि आज सकाळपासूनच इगतपुरीमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून गेल्या 2 तासांपासून पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे। संततधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं असून काही सखल भाग देखील जलमय झालेत। पावसामुळे वाहनांच्या वेगावरती परिणाम झालेला असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। हवामान विभागाने इगतपुरीसाठी आज रेड अलर्ट जारी केलेला असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची देखील शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवरती सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तास हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। इगतपुरी शहरामध्ये पाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाला आहे। गेल्या काही तासांपासून इगतपुरी शहरामध्ये मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज रेड अलर्ट देखील इगतपुरी असेल, नाशिक शहर असेल आणि त्र्यंबकेश्वर असेल या तिन्ही ठिकाणांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूला ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचा देखील अंदाज हा वर्तवण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवरती अनेक दुकानं ही सध्या या इगतपुरी शहरामध्ये बंद ठेवण्यात आली आहेत। तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे, जागोजागी आढावा घेत आहेत आणि कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये हा देखील आढावा आणि काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे। सध्या मी इगतपुरी स्थानकाच्या बाहेर आहे। आपण बघू शकतो नागरिकांना आता रिक्षा मिळायला देखील कठीण झालं आहे, कारण की पावसाचा जोर हा वाढत चालला आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, इगतपुरी।